मोठेपण नंतरी जाणले, म्हणून माझ्या गुरुने गुरु मानले. उगत म्हणतात की एका एका थेंबापासून माणसाचे पाप भरत राहतात. जेव्हा तो घडा भरतो तेव्हा मात्र त्याला भरायची वेळ येते. त्या घड्याला कोणी सिद्ध करायलाच येत नाही. त्याला म्हणतात, अरे पापी दुष्ट मनुष्या, तुला कोण येईल आवरायला? तू आमच्याशी किती बोललास आणि तुला का आम्ही बघावं? असे लोक त्याला सवाल सोडतात. आणि चांगली कर्म करतो, नेहमी जीवनामध्ये सत्याने वागतो, त्या माणसाला सर्व व्यक्ती त्याला आसरा देतात. जेव्हा त्याच्यावर कोणती वेळ आली तेव्हा लोक त्याच्या मागे धावतात, पैशाची मदत करतात, जो चांगल्या मनाने चांगला असतो. भगवान बुद्धाने आपल्या धम्माचा आटिका, उखटा, नदिका, साला, आसपूर, घोषितारा, नालंदा, अप्पप, एकुणमा अशी कित्येक जगात फिरून भगवंतांनी आपल्या धम्माचा उपदेश सांगितला. ते आपोआप इच्छा, नड, चंडा, कप, कुशिनारा येथे गेले. ते देव, पावा, आंबंडा, चेतव्या, अनुपिया आणि अजुटा येथे गेले. त्यांनी भेट दिलेल्या स्थळांची नावे पाहिली म्हणजे असे समजले की शाक्य देश, कुरुदेश, अंगदेश या ठिकाणी त्यांनी प्रवास केला होता. भगवंताची देशाची नाव सांगल्यानं वेळ पूर्ण एवढे भगवंतांनी देश फिरले. त्या गावाचे नाव सांगा बसल्या पूर्ण रात्र निघून जाईल एवढे भगवान गौतम बुद्धांनी जग फिरले, पुरे देश, पुरे नगर फिरले. असे भगवान बुद्धांनी एक सुद्धा गाव सोडलं नाही तिथे भगवान बुद्ध गेले नाही. सामान्यतः असे म्हणायचे हरकत नाही की त्यांनी सर्व इतर भारताची यात्रा केली होती. त्या स्थळांची संख्या जरा कमी वाटते, पण त्यामध्ये अंतर किती आहे? लुंबिनी पासून राजगुरू 250 मैलापेक्षा कमी लांब नाही. यावरून अंतराची थोडीशी कल्पना येऊ शकेल. ही सर्व यात्रा भगवान बुद्धांनी पायी केली. त्यांनी बैलगाडीचा सुद्धा उपयोग केला नाही. भगवान बुद्धांनी सर्व यात्रा कशी केली? पायी केली. त्यांनी कोणत्या बैलगाडीचा आसरा घेतला नाही. पायात काही काच वगैरे किंवा काटा वगैरे घुसेल ह्याची सुद्धा भगवंतांनी पर्वा केली नाही. भगवंत पूर्ण देश, पूर्ण नगर आपल्या पायाने चलत गेले. आपल्या पायाने चलत गेले. एखादी बैलगाडीचा सुद्धा भगवंतांनी उपयोग केला नाही. या यात्रेत त्यांना वाटेत राहण्यासाठी कुठेही जागा उपलब्ध नव्हती. या वाटेत त्यांना राहण्यासाठी जागा कुठे उपलब्ध नव्हती. म्हणजे जेव्हा ते एक नगर सोडून दुसऱ्या नगरात जायचे तेव्हा जंगल होते. जिकडे तिकडे झाडे, वाघ, सिंह, प्राणी असे जंगल, मोठमोठाड्या झाडाचे जंगल. त्या जंगलातून कुठं राहण्यासाठी भगवंताला आसरा नव्हता. भगवंत रात्रीच्या पायी झाड बघून तिथंच आपल्या भिक्खूंना परिच्छन करत बसायचे. कुठं पण जंगलाच्या वाट्याला थकवा आले की तिथेच राहायचे. आणि भगवंताला कुठे जागा उपलब्ध नव्हती त्यावेळेस. नंतर मात्र त्यांच्या गृहस्थ उपासकांनी विहार व विश्रांती स्थानी बांधण्यामुळे त्यांची व त्यांच्या भिक्खूंची प्रवासात विश्राम करण्याची सोय होऊ शकली. भगवंत ह्याच्या अगोदर कुठं पण झाडाखाली बसायचे. नंतर बिंबिसार राजाने, अनाथ पिंडिकाने, आम्रपालीने, विशाखीने अशा कित्येक दानदात्याने भगवंताला विरहण कोणी दान केलं, भगवंताला कोणी जमीन दान केली, भगवंताला कोणी त्यांचं वन दान केलं. असे कित्येक दान केल्यानंतर नंतर भगवान बुद्धाला राहण्यासाठी जागा भेटली. नाहीतर ह्याच्या अगोदर झाडाखालीच राहायचे. त्याचा संदेश शिकण्यात जे सिद्ध होते त्यांचे संदेह व अडचणीस निवारण करीत जे जे त्यांना विरोध करता उयुक्त झाले होते त्यांच्याशी वादविवाद करून उत्तर देत जे आझाद बालकप्रमाणे मार्गदर्शनासाठी येत त्यांना सन्मार्ग दाखवित भगवान बुद्धाने एका तळापासून दुसऱ्या तळापर्यंत, एका गावापासून दुसऱ्या गावापर्यंत यात्रा चालू राहिली. भगवान बुद्धांनी एका गावापासून दुसऱ्या गावाकडे, तिसऱ्या गावाकडून तिसऱ्या चौथ्या गावाकडे अशी त्यांची यात्रा कधी थांबली नाही. भगवंत पूर्ण जीवन चलत राहिले. पूर्ण यात्रा त्यांनी चलण्यात काढली. कशासाठी? आपल्या जगासाठी. कुणासाठी? ह्या देशासाठी. असे ते 2 महापुरुष होते. त्यांनी देशासाठी झटलं, समाजासाठी झटलं, त्या जगासाठी झटलं. कारण माझा समाज आणि माझं जग खूप बदलत जात आहे. भगवंतांनी बघले की जग बदलत जात आहे आणि बाबासाहेबांनी बघले की माझा समाज बदलत जात आहे. काय बघलं? भगवंतांनी पाहिले की जगामध्ये अत्याचार होत आहेत.
जगामध्ये युद्ध होत आहेत, करणी बाधा सर्व काही होत आहे आणि ह्याला मिटवायला कोणी नाही. म्हणून भगवंतानी ह्या जगाला शांतीचा उपदेश देण्याचं ठरविलं. भगवंतानी पूर्ण एक एक नगर एक एक देश सोडला नाही, तिथे तिथे गेले भगवंत पायी चलत. तरी सुद्धा ह्या जगातील अंधकार तर मिटला, थोडा अंधकार मिटला, तरी सुद्धा ह्या जगामध्ये जातीवाद सुरू राहिला. जगामध्ये जातीवाद सुरू राहिला. तुम्हाला की तू ह्या जातीचा मी ह्या जातीचा असा जातीवाद सुरू राहिला. जेव्हा भगवंत निर्वाण झाले त्यानंतर मग ह्या जगामध्ये जातीवाद मुक्तासाठी कुणाला तरी यावं लागल. तेव्हा मग बाबासाहेबांनी जन्म घेतला. महापुरुष डॉक्टर भीमराव आंबेडकरांनी जन्म घेतला. त्यांनी पाहिलं की हे जग भगवंतानी तर काही सुधारलं नाही. सुधारणारे लोक सुधारले, परंतु राहणारे लोक जातीवादामध्येच राहून गेले. पाहिले की बाबासाहेबांनी हे लोक जातीवाद करत आहेत. स्पर्श केला की आंघोळ करत आहेत, शिकू देत नाहीत, एवढा जातीभेद करत आहेत. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजासाठी झटलं. बाबासाहेबांनी समाजासाठी झटले की समाजाला माझ्या मी रडू देणार नाही, समाजाला माझ्या मी दुःखात राहू देणार नाही, माझ्या समाजाला मी मोठ्या पदवीवर किंवा सुटबुटात आणून राहिल्याशिवाय जाणार नाही. बाबासाहेब म्हणायचे की मी माझ्या समाजाला मी अशा गरिबी अवस्थेत राहू देणार नाही, लोकांची मोलमजुरी खाऊन करू देणार नाही, माझ्या समाजाला मी सुटबुटात आणलं नाही तर मी मात्र मरणार नाही. असे बाबासाहेबांनी समाजासाठी झटलं आणि भगवान गौतम बुद्धांनी या जगासाठी झटले. भगवान बुद्ध जाणून होते की जे लोक त्यांचा उपदेश ऐकण्यात येत असत ते सर्वच बुद्धिमान नव्हते, तसेच निरोखील मनोवृत्तीचे नव्हते. भगवंताला माहित होतं की जे भगवंताचा उपदेश ऐका येत होते ते सर्व लोक काय जास्त बुद्धीचे नव्हते, कमी बुद्धींचे, म्हणजे देव वगैरे मानणारे. भगवान बुद्धाला माहित होते की या जगामध्ये अंधविश्वास आहे आणि सर्व लोक अंधविश्वासाचेच आहेत. अंधविश्वासाला मिसळण्यासाठीच भगवंतानी त्या लोकांना उपदेश केला. निर्बुद्धच्या मूर्खाला काही दिसू शकत नाही, तो पुन्हा पुन्हा भिकूकडे जातो, त्याचे भाषण आधी मध्य अंत अशी संपूर्ण ऐकतो, पण त्याला काहीच उमजत नाही, त्याला बुद्धी मुळीच नसते. म्हणजे की एखादी बुद्धी नसलेला कधी यायचा भगवंताकडे, पुन्हा पुन्हा भगवान बुद्धांचा पुन्हा पुन्हा भिक्खूंचा उपदेश ऐकायचा, परंतु त्याला काही समजायचंच नाही. तो पुन्हा जायचा, भगवंत काय म्हणला समजायचंच नाही. असे काही त्याला म्हणायचं मुळीच बुद्धी नसलेला. त्याला किती पण सांगून, किती पण अंधविश्वासात बाहेर निघ बापू सांगून, तरी सुद्धा जो अंधविश्वासाकडे जातो त्याला म्हणायचं त्याला काहीच समजत नाही, त्याला बुद्धी मुळीच नसते, असं आपण समजायचं. त्यात चांगलं म्हणजे जो मन एकाग्र करू शकत नाही असा तो पुन्हा पुन्हा भिकूकडे जातो. ज्याचे मन एकाग्र होत नाही तो पुन्हा पुन्हा भिकूकडे जातो आणि भिकूंना म्हणतो की भिकू माझं मन एकाग्र होत नाही. त्याला एकदा मार्ग सांगितला, अरे तुझं मन एकाग्र कशाने होऊ शकतं, हे तू मार्गानुसार चल आणि घरी गेल्यानंतर तू विसरून जाई आणि म्हणे की मला भिकूने काय सांगितलं. आणि तू डबल भिकूकडे आणि भिकूला म्हणे की मला भगवंत किंवा भिकू मला सांगा एकार्थ सांगायचा मार्ग सांगा. पुन्हा सांगण्यात आला की एकार्थ कशाने राहू शकतो, आपल्या मनाचे चित्त कसे घडू शकतो. तरी सुद्धा त्याच्या मेंदू शिरलं, सगळं मनात शिरलं. आता तो म्हणला की भगवान बुद्धा धम्म माझ्या धम्मात शिरला, माझ्या मनात शिरला, आता मी माझ्या धम्माला कधी विसरणार नाही. मग थोडं घरी गेला, घरी गेल्यानंतर घरचे व्यावहारिक काम त्याच्यामध्ये गेला विसरून. अशी या जीवनाची गत आहे. जो जो ग्रंथ आहे काय बसतो त्याला मी धम्माचा उपदेश सांगतो, त्या धम्माच्या उपदेशावर तुम्हाला काय काय समजतं आणि मी जर उद्या सांगण्याचा प्रयत्न केला तुमच्या ध्यानात थोडं थोडंच राहतं. हे म्हणजे व्यावहारिक जीवन, हे म्हणजे निभानापासून दूर जाणं. हे म्हणतात निभानापासून दूर जाणं. आपण गेल्या बारीस निभानामधून एक वचन घेतला होता, वचन घेतला भगवंतापुढे. भगवंताला म्हणला की भगवंत मी निभानाचे पालन करील, अष्टांग मार्गाचे पालन करील. कोण कोण केले अष्टांग मार्गाचे पालन, कुणा कुणाचं मन एका जागी चित्त एकाग्र राहू शकतं. याहून श्रेष्ठ म्हणजे प्रगल्भ ज्ञानी माणूस तो पुन्हा पुन्हा भिकूकडे जातो, त्याचे भाषण आधी मध्य अंत अशी संपूर्ण ऐकतो. तसे करताना त्यांना ते सर्व उमजते, सर्व काही मनात राहते, स्थिर निश्चय आणि धर्म धार्मिक विषयात तज्ञ. आणि जो बुद्धीने निर्मळ लहान म्हणजे जवान
एखादी मुलगा राहतो, त्याला जे काही सांगितलं तो ध्यानात ठेवतो, तो कधीच विसरत नाही. तो म्हणजे निर्मळ बुद्धी, त्याच्या सर्व धर्मानुसार चालतो, धम्माच्या तत्वानुसार चालतो, ती म्हणजे निर्मळ बुद्धी, म्हणजे प्रज्ञा असते. असे असूनही भगवान बुद्ध धर्मपत्रासाठी गावोगावी न कंठाता जात असे. भगवान बुद्धाला माहित होते की जग माझं ऐकणार नाही, मी एकदा सांगेन उद्या विसरून जाईल. जसं धम्मग्रंथात आपण पुढच्या वेळेस सांगलं की विसरून जाईल, त्याचप्रमाणे भगवान बुद्धाला माहित होते की आपल्या जगामध्ये असे पण काही लोक आहेत, मी त्यांना पुन्हा पुन्हा सांगे की चित्त कसं एकाग्र करायचं, जीवन मार्ग कसा जगायचा, परंतु उद्या सोडून ते विसरतात. तरी सुद्धा भगवंताने कंटाळा केला नाही. भगवंत म्हणले ज्याला ऐकायचं ते ऐकतील, मात्र माझ्या धम्माचा उपदेश सांगण्याचा मी कंटाळा करणार नाही, मी पुरा जगभर उपदेश करेन. ज्याला ऐकू वाटला ते ऐकतील, ज्याला ऐकू वाटला नाही ते घरी जातील, असे भगवंत म्हणले. भिक्खू परमाने त्यांच्याशी 3 पेक्षा जास्त चिवरे कधीच नसत. ते फक्त दिवसात एकदाच आग्रहण करीत असत. दररोज सकाळी दारोदार भिक्षा मागून अन्न जमावी. आणि हे भिक्खूंसाठी भिक्खूंना फक्त 3 वस्त्रे पाळता येतात. 3 वस्त्र म्हणजे पावसाळ्यात, उन्हाळ्यात, हिवाळ्यात. खच्या उतरायला वस्त्रे पाळता येत नाही. आणि तो कधी पण दिवसातून एकदाच ग्रहण करतो, ते म्हणजे जेवण. दररोज सकाळी दारोदार भिक्षा मागावी लागते. दररोज सकाळी दारोदार भिक्षा मागून त्याला आपल्या पोटाची भूक भागावी लागते. आणि कोणत्याही माणसाने इतके कठीण काम पार पाडले नसेल, आणि तेही इतक्या प्रसन्नतेने. अशा कोणत्याही व्यक्तीने एवढे काम कठीण पार पाडले नसल, जे 3 वस्त्रावर, 3 कपड्यावर मागून भिक्षा खाणे आणि मागून भिक्षा खाऊन पुऱ्या जगाला उपदेश करणे, एवढं कठीण काम भगवंत आणि भगवंताच्या भिक्खूने पार पाडले. एवढं कठीण, एवढं कडक काम भगवंत आणि भिक्खूंनी पार पाडले, जे 3 वस्त्रावर आणि जे काही खायला भेटलं नाही तर भुकेल्या पोटाने या जगाला उपदेश केला शांतीचा मार्ग. कशासाठी? या जगाला बदलण्यासाठी.